साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये होळी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला। यावेळी दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक विधीनुसार होळी साजरी करण्यात आली। यानंतर होळी दहन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थान गणपती समोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत होळी साजरी केली आहे। यावेळी विविध पक्षांचे नेते एकमेकांना रंग लावत आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले। महापौर, उपमहापौर, आमदार प्रदीप जयस्वाल, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकमेकांना रंग लावला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली रिसोड महामार्गावर संशयित वाहनांची सखोल तपासणी, कागदपत्रांची पडताळणी केली जाते। रायगडमध्ये होळी दहनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला। होळी सजवून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये 4000हून अधिक ठिकाणी होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या। पुणे शहर पोलीस वाहतूक शाखेकडून 30 ठिकाणी नाकाबंदी करून ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवण्यात येते। धुलीवंदन साजरी करताना नियमांचं पालन करा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नका असं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे। रायगडच्या कोळीवाड्यामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळाला। अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। होळी सजवल्यानंतर महिलांनी पूजा करून पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरलाय। हिंगोलीच्या कवडामधील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग तयार केले। बाजारात मिळणाऱ्या घातक रासायनिक रंगांमुळे त्वचा आणि डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनवले। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोली पंचतन गावामध्ये होळीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला। ग्रामदेवत चिंचवा देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये होळी दहन करण्यात आलं। मंदिरात जाऊन ग्रामस्थांनी देवीचे नवस फेडल्यानंतर होळीची विधिवत पूजा करण्यात आली। रात्री उशिरा पारंपरिक खालूबाजाच्या तालावर फेर धरत ग्रामस्थांनी होळीचं दहन केलं। अकोला शहरातील मुंगीलाल शाळेच्या परिसरामध्ये श्रीराम ग्रुप तर्फे नैसर्गिक रंगांच्या होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गाण्याच्या तालावर थिरकत सर्वांनी होळीचा आनंद लुटलाय। शहरातील डॉक्टर, व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून एकमेकांवर रंगांची उधळण केली आहे। जालन्यामध्ये शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी फुलांची उधळण करत आगळीवेगळी होळी साजरी केली। पाण्याचा अपव्यय टाळून फुलांची उधळण आणि गुलालाचा टीका लावून होळी साजरी करण्यात आली। यावेळी खोतकरांनी वाद्याच्या तालावर ठेका धरला। साताऱ्यामध्ये होळीची पोळी करू दान हा उपक्रम राबवण्यात आला। अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 3 वर्षांपासून हा उपक्रम राबवते। पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये न टाकता तो गरीब लोकांना वाटण्यात आला। या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नागपूरमध्ये अनोखी होळी साजरी करण्यात आली। गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांनी होळी खेळून आनंद लुटण्यात आला। पाण्याचा अपव्यय तसंच रासायनिक रंगांचा वापर न करता ही होळी साजरी करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होळी सण उत्साहामध्ये साजरा झालाय। कासार शिरसी परिसरातील कोराळीमध्ये यंदाची होळी साजरी करण्यात आली। गावातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने होळीचं पूजन करून एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी हलगीच्या तालावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळाली। टिटवाळामधील हरिओम व्हॅलियार सोसायटीमध्ये एक सोसायटी एक होळी ही परंपरा मागील 30 वर्षांपासून सुरू आहे। यंदाही सोसायटीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये होळी साजरी झालेली आहे। होळी मातेची आरती आणि ओवाळणी करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। कल्याण तालुक्यातील फळे गावामध्ये उत्साहामध्ये होळी साजरी करण्यात आली। कुळदैवताचं पूजन करून नंतर गावातून वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली। गावाच्या बाहेरील शेतामध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन होळी मातेसमोर आरती केली आणि त्यानंतर गावच्या पोलीस पाटलांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली। अहिल्यानगरमध्ये होळीच्या निमित्तानं अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। लव्ह जिहाद बाबत जनजागृती करत प्रतिकात्मक दहन करण्यात आलं। शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये लव्ह जिहाद होळी पेटवण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील अलोकनगर भागामध्ये 2 बांगलादेशी महिलांना बेकायदेशीररित्या आश्रय दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी एटीएसनं कारवाई करत संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल केलेला आहे। या दोन्ही महिलांकडे भारतामध्ये राहण्याची वैध कागदपत्रे नसल्याचं समोर आलंय।
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये एका 13 वर्षीय चिमुकल्यानं आत्महत्या केली आहे. मोबाईल पाहण्यास न दिल्यानं चिमुकल्यानं गळफास घेत जीवन संपवलंय. जळगावमध्ये लाखोंचा गांजा जप्त करण्यात आलाय. गांजासह 2 वाहनं ताब्यामध्ये घेण्यात आली आहेत. तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर हातनोशी गावामध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली. बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी 2,50,000चे सोन्याचे दागिने आणि 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,55,000चा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली जाते. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दिवाळीचा बोनस अद्याप मिळालेला नाहीये, तो मिळावा. वेतन बदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले. तर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहण्याचा इशाराही देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरामध्ये जुलूस ए गम रॅली काढण्यात आली. इराणचे प्रमुख खोमेनीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात आलेला आहे. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला पुरुष सहभागी झाले. सांगलीमध्ये महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात सर्वपक्षीय होळी आंदोलन करण्यात आलं. अतिक्रमणाबाबत प्रशासनानं बजावलेल्या नोटिसांची होळी करत महापालिका आयुक्त सत्यम गांधींच्या नावानं शिमगा करत निषेध करण्यात आला.